आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. विश्व विशाल न्यूज मध्ये आता आपण पाहत आहोत नवदुर्गा विशेष मालिका. नवदुर्गा विशेष मालिकेमध्ये आपण 9 क्षेत्रातल्या विविध महिलांच्या मुलाखती घेत आहोत आणि आज आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी आहेत प्रियंका लोखंडे मॅडम आणि या धाराशिव येथे नायब तहसीलदार या पदावरती कार्यरत आहेत. मॅडम, सुरुवातीला तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. मॅडम, सुरुवातीला तुमचा परिचय करून द्या. जसं आपण म्हणाला तसं की माझं नाव प्रियांका लोखंडे, आत्ताची काळे, प्रियांका लोखंडे काळे. मी सध्या उपविभागीय अधिकारी कार्यालय एसडीओ ऑफिस उस्मानाबाद सॉरी धाराशिव या ठिकाणी कार्यरत आहे. 2017 ला माझं या ठिकाणी तहसील कार्यालय धाराशिव येथे जॉईनिंग होतं. आता 7 वर्ष झालं मी इथं कार्यरत आहे. मला तुमच्या बालपणाबद्दल सांगा, तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा, तुमच्या बालपणाबद्दल आणि तुमच्या कुटुंबाबद्दल ऐकून घ्यायला निश्चितच आवडेल आम्हाला. मी मूळची कोल्हापूरची, कोल्हापूर वारणा नगर हे माझं मूळ गाव. त्या ठिकाणी मला प्रत्येक क्षेत्रात आवड असल्यामुळे मी क्रीडा, गायन, शिक्षण, परत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील, वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, की जिथं भाग घ्यायला मिळायचा त्या ठिकाणी घ्यायची. जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. असं असं नाही की मी कुठे कॉन्व्हेंट स्कूलला शिकले आणि त्यातूनच आम्ही घडत गेलो. तुम्ही म्हटलात की सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सहभाग घेत होता शालेय जीवनामध्ये. तर असं एखादं क्षेत्र आहे का जिथं तुम्ही आवड जपलेली आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप उंच असं यश मिळवलेलं आहे? हो. याला कारणीभूत म्हणजे माझी शाळा, की जिल्हा परिषद शाळेमध्ये पण मला भरपूर ऍक्टिव्हिटी करून घेणारे शिक्षक लाभले आणि त्याच्यामधून संगीत हा गुण आमचा जोपासला जायचा. आम्ही बऱ्यापैकी आमचा एक 10 जणींचा ग्रुप होता, ज्याच्यामध्ये आम्हाला गायनाला वाव मिळाला. पण पुढे फारसं त्याच्यामध्ये करिअर करता आलं नाही. पण त्यानंतर आम्हाला 5वी नंतर शाळा बदलावी लागली आणि तिथं क्रीडा स्पर्धेला जास्त वाव होता. तर त्याच्यामध्ये मग मी हॉकीमध्ये पार्टिसिपेट झाले. त्याच्यामध्ये मी अगदी नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलला खेळलेली आहे. म्हणजे हॉकीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूशी आम्ही चर्चा करतोय. असं म्हणता येईल. अतिशय छान. खरं तर अभिमानास्पद आहे आणि हॉकीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि सध्या धाराशिव येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. मॅडम, तुम्हाला प्रशासनात यावं असं कधी वाटलं आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कधी सुरू केला? माझं ग्रॅज्युएशन 2013 ला कंप्लीट झालं आणि ते करत असताना मला स्पोर्ट्सची आवड होतीच. मग स्पोर्ट्समधून आमच्या भागातून एक डी-वाय-एस-पी झाल्या होत्या मॅडम. मग त्यावेळेला आम्हाला एक कॉमन प्रोग्राम होता, त्याच्यामध्ये त्या गेस्ट म्हणून आल्या होत्या. तेव्हा आम्हाला कळालं की ह्याच्यामधून स्कोप आहे. त्यानंतर आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी एक नायब तहसीलदार झाली होती आणि तिचं त्या भागातलं एवढं मोठं कौतुक होतं. त्यांचा एवढा मोठा जल्लोष होता, त्यांच्या आई वडिलांचा एवढा मोठा अभिमान होता, की आम्ही बघून ते सगळं एन्करेज झालो आणि वाटलं की अरे आता आपण सुद्धा अशा पद्धतीनं जर केलं, आमच्या सोबत राहणारी, आमच्या सोबतच मोठी झालेली, आमच्या समोर अभ्यास केलेली, असंही नाही की पुणे सारख्या ठिकाणी जाऊन अभ्यास केले, त्यामुळे या ठिकाणाहून आपण करू शकतो, ही एक आमच्यामध्ये उर्मी निर्माण झाली. त्यामुळे तेव्हा असं मला वाटतं की तेव्हापासून आम्ही विचार करायला लागलो की आपण करू शकतो. बरोबर आहे. तुम्ही क्रीडा प्रकारामध्ये म्हणजे हॉकीमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आहात. हॉकीची प्रॅक्टिस पण करावी लागत असेल आणि अभ्यासाकडे शालेय जीवनामध्ये अभ्यासाकडे थोडंफार दुर्लक्ष झालं का? भरपूर झालं. भरपूर झालं. आणि मला हेच विचारायचं आहे की तुम्ही हॉकी खेळत होतात आणि हॉकी खेळत असताना एकदम प्रशासनामध्ये जायचं म्हणून अभ्यास करायला सुरुवात केली, तर त्यावेळेस तुम्हाला किती कठीण गेलं किंवा त्याच्यावरती कशी मात केली तुम्ही? कारण का अगदीच वेगळं क्षेत्र म्हणजे तासनतास अभ्यास करत बसणं वेगळं आणि तासनतास ग्राउंडवरती खेळणं वेगळं. तर ह्या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत. तर तुम्ही याच्यावरती कशा पद्धतीनं मात केलीत आणि कसा अभ्यास केलात तुम्ही? खूप सुंदर प्रश्न आहे. कारण जर आज आपण बघायला गेलं तर अभ्यास सोडून जर एखादी ऍक्टिव्हिटी करायचं म्हटलं, तर आपल्याला त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त दिसते, की आणि आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट ही फक्त अभ्यासातून आणि 10-10 आणि 12-12 तास
करून होऊ शकते असं नाही. हो, पण जेव्हा आपण स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असणाऱ्या मुली किंवा खेळाडू बघतो, हो, तर ते व्हर्सटाईल असतात. हो. त्यांना कुठलीही गोष्ट शिकवावी लागत नाही. पहिली त्यांना हार शिकवावी लागत नाही Yes. कुठल्याही गोष्टीमधली, की कुठेही पडेल तिथं पडलं तरी माती घेऊन उठायची ताकद त्या स्पोर्ट्समध्ये आहे, खेळाडूमध्ये असतं. खेळाडूमध्ये आहे. त्यामुळे तो जो गुण आहे, तो स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. जेव्हा आज आपण बघतो, की एखादा विद्यार्थी, एखादा स्पर्धा परीक्षा देणारा जो व्यक्ती आहे, तो त्याच्यामध्ये आज अपयश आलं, उद्या अपयश आलं, परवा अपयश आलं. म्हणजे अशी 4-5 वर्ष जर सलग अपयश झालं, तर काही जण त्याच्यामध्ये सातत्य ठेवत नाहीत. बरोबर, पण ती वृत्ती जी आहे, ती आपल्याला स्पोर्ट्समुळे मिळते, की बरोबर, आपल्याला खूपदा हार मानावी लागते तेव्हा आपण जिंकतो. बरोबर. तर हा जो गुण आहे, तो मला इकडं उपयोगी पडला आणि तो सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह ठरला. बरोबर. म्हणजे हारणं हे जिंकण्यासाठी टाकलेलं एक पहिलं पाऊलच असतं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. 100% आपण पहिले हारलोच पाहिजे, तेव्हाच ते आपल्याला जिंकणं काय आहे ह्याची किंमत कळते. बरोबर आहे. म्हणजे मला हे जाणून घ्यायचं होतं, की एखादं वेगळं क्षेत्र आहे. समजा एखादा मुलगा किंवा मुलगी समजा क्रिकेट खेळते किंवा क्रिकेट खेळतोय किंवा एखादं वेगळं क्षेत्र आहे. तर त्या क्षेत्रामध्ये काही कारणानं जर अडचणी आल्या आणि त्याला ते क्षेत्र सोडावं लागलं, तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी येणं एवढं सोपं आहे का? आणि तुम्हाला तेवढं सोपं गेलं का? निश्चित एवढं सोपं नसतं कारण त्याच्यामध्ये जे आपल्या पूर्वीपासून जे ऑलरेडी त्यामध्ये कार्यरत असणारे असतात हो. किंवा मी आज स्पोर्ट्स सोडलंय आणि जाऊन लायब्ररीत बसली. तर हां. त्यावेळेला जो नवखापणा असतो, येस. संदिग्धता असते, की "अरे मी नवीन आहे, मला हे जमेल का नाही?" तर याच्यासाठी एकच उत्तर आहे, की आपल्याला जेव्हा आपण एखाद्या स्पोर्ट्समध्ये असतो, तेव्हा येणारा प्रत्येक क्षण हा वेगळा असतो आणि तो बरोबर. आपल्यासाठी एक संधी घेऊन येतो. मग त्या येस. संधीचं सोनं करायचं की किंवा काय, हे आपल्यावर डिपेंड राहतं. तशाच पद्धतीनं जर आपल्याला एक क्षेत्र बदलून जर दुसऱ्या क्षेत्रात करायचं असेल, तर मागच्या क्षेत्रातला जो अनुभव आहे, न्यूनगंड न बाळगता आपण त्या क्षेत्रात जर उतरलो परिपूर्णपणे, हं. तर आपल्याला त्याच्यामध्ये नक्की यश मिळवता येतं आणि ह्याच्यात खूप मोठी-मोठी उदाहरणं आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आहे. म्हणजे आपण ठरवलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. 100%. बरोबर आहे. मॅडम तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला आहे. तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे? असं म्हटलं जातं की 24 तास फक्त अभ्यासच केला पाहिजे. कुठं म्हणजे चित्रपट नाही पाहिला पाहिजे. कुठला आपला छंद नाही जोपासला पाहिजे आणि फक्त अभ्यास आहे की अभ्यासच केला पाहिजे आणि तेव्हा कुठेतरी यश मिळतं. असं कुठेतरी एक भ्रामक कल्पना पसरवली गेलेली आहे का काय असं वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भामध्ये? हा खूप मोठा गुगली टाकणारा प्रश्न आहे. कारण बरोबर आहे, की जर आपल्याला वाटतंय, की स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल, तर फक्त आणि फक्त अभ्यास केला पाहिजे. तर एखादं बाळ जेव्हा घडतं, तेव्हा तो त्याच्यामध्ये जे आजूबाजूला वातावरण आहे, रोजच्या घडामोडी घडणाऱ्या ज्या आहेत, हो. त्याच्यामधून ते बाळ व्हर्सटाईल बनतं. ते येस. तर तशा पद्धतीनं जर एखादा अधिकारी एम-पी-एस-सीतून घडत असेल, तर तो फक्त अभ्यासातून तो अभ्यासी किडा बनणं अपेक्षित नाहीये. आज बरोबर. आपली जी पोलादी चौकट आहे प्रशासनाची, येस. त्या प्रशासनामध्ये अनेक असे सामाजिक प्रश्न आहेत, हो. राजकीय प्रश्न आहेत, नैसर्गिक प्रश्न आहेत, की त्याच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी पुरून उरलं पाहिजे आणि येस. ते जर घडायचं असेल, तर आपल्याला व्हर्सटाईल बनताना, अभ्यास करतानाच मुळात आपण प्रत्येक प्रश्नाला हात घालता आला पाहिजे. प्रत्येक प्रश्न सहजतेनं हाताळता आला पाहिजे. बरोबर. त्यामुळं केवळ अभ्यासाने यश मिळत नाही. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या पद्धतीनं प्रायोरिटीनं ठरवली पाहिजे. 10 बरोबर. तास अभ्यास करणं, 15 तास अभ्यास करणं हा ट्रेंडच मुळात चुकीचा आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि दुसरा प्रश्न विचारायला गेलं, तर तुम्ही किती वेळ अभ्यास करायचात आणि तुमच्या अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीनं होतं? अ, मुळात स्पोर्ट्समुळं कसं व्हायचं, की सुरुवातीची जी आमची प्री प्रायमरी स्टेज होती, त्याच्यामध्ये आम्ही खेळायला जायचो. हो. त्यामुळे आमचा शारीरिक विकास घडला. पण आमचे शिक्षक असे असायचे, की ज्या वेळेस आमचा तेवढा अभ्यासाचा भाग चुकलेला असायचा, तो आमचा कंपल्सरी करून घ्यायचे. त्यामुळे आम्हाला अभ्यासाचीही गोडी निर्माण झाली होती. बरं. त्यामुळे असं नव्हतं, की आम्हाला अभ्यासाकडे कधी आम्ही वळलोच नाही. हां, हां, हां. तर त्यामुळे स्पर्धा परीक्षा करताना आम्हाला ते मुळात आमचा बेस पक्का झालेला होता. तो हां. उजळणी करावा लागला आणि त्यामुळे जास्तीत जास्त 5 ते 6 तास अभ्यास करायची गरज पडली.
त्यामुळे मला नाही असं वाटत की मी 10-15 तास मला नाही आठवत की मी असा कधी अभ्यास केलाय. आणि मॅडम आता जर मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं, आता ग्रामीण भागातली मुलं जर असतील, तर त्यांना मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जाणं शक्य नसतं. तर त्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? मुळात आपला गाव सोडून दुसरीकडे जाऊन कुठेतरी अभ्यास करतोय, हे जे आहे हा ट्रेंड चालू झालाय ओके. माझ्या मते. ठीक आहे, की काही गोष्टी आपल्याकडे फॅसिलिटी नसतील उपलब्ध. पण आता कसं झालंय, की सोशल मीडिया आहे, परत Google सर्च आहे. येस, ऑनलाईन आपल्याला पुस्तकं कुठेही भेटतात. येस. ऑनलाईन गुरु भेटतात. हो. त्यामुळे जर आपल्याला करायचंच असेल, तर ती सुरुवात डोंगरात बसूनही करता येते. देवळात बसूनही अभ्यास करून अधिकारी घडलेले आहेत. नक्कीच. हां. त्यामुळे असं नाहीये, की ठराविक ठिकाणी गेल्यानंतरच आपल्याला यश मिळेल किंवा काय. तर मला असं वाटत नाही, की आपण बाहेर जाऊन अभ्यास करण्यापेक्षा आपला जो मिळेल तो वेळ आपल्या घरी युटिलाइज केला, तरी आपण अधिकारी होऊ शकतो. बरोबर आहे. मॅडम आपली जी मुलाखत आहे, खरं तर ही नवदुर्गा विशेष मालिका आहे. तर ह्या मालिकेमधनं तुम्ही महिलांना काय संदेश देऊ इच्छिता? महिलांसंदर्भात काय सांगाल? तरुण-तरुणी, किशोरवयीन मुली आहेत, त्यांना तुम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन कराल? स्पर्धा परीक्षा असेल किंवा करिअर संदर्भात असेल? तसं जर बोलायला गेलं तर महिला संदर्भात अनेक प्रश्न आहेत. हां. मग त्यात नेमका आता मी या शब्दावर बोलेन, की अ, महिलांना जर उभी करणारे असेल कुणी, तर ती महिलाच आहे. बरोबर. मग ती घरातनं असेल, की एखादी मुलगी जर घरातनं एका बाहेर येत असेल, तर तिच्या घरातलं वातावरण काय आहे? तिच्या आईची विचारसरणी काय आहे? तिच्या आजीची विचारसरणी काय आहे? हो. वडिलांची विचारसरणी ही नंतरचा भाग येतो. आपण म्हणतो, की एका यशस्वी पुरुषामागे ही स्त्री असते नक्कीच. आणि एका यशस्वी स्त्रीमागे सुद्धा स्त्रीच असते आणि अयशस्वी स्त्रीमागे सुद्धा असंख्य स्त्रियाच असतात. हा एक आता वेगळा आपण विचार सांगू शकतो. का तर जर आपण एखादी आपली सून बाहेर काढायची असेल, आपली हो. मुलगी बाहेर काढायची असेल, हो. तर पहिल्यांदा त्या घरातली आई असेल, त्या हो. घरातली आजी असेल, त्या घरातली सासू असेल, त्या घरातली नणंद असेल, त्या घरातली बहीण असेल, तिच्या पहिल्यांदा सगळ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. बरोबर. तेव्हा ती मुलगी बिनधास्तपणे ती तिच्या क्षेत्रात काम करू शकते. अदरवाईज नाही करू शकत. आपण म्हणतो की पुरुष प्रधान संस्कृती, आम्हाला पुरुषांनी रोखलं, आम्हाला पुरुषांनी बाहेरच पडू दिलं नाही. अरे हा ट्रेंड गेला. हं. आता स्त्रिया रस्त्यावर येऊन जेव्हा प्रत्येक ठिकाणी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत, त्या ठिकाणी पुरुष मदत करतायत. परंतु अशा काही सामाजिक स्तर आहे, एखादा बिझनेसमध्ये उतरली तरी तिला नावं ठेवणारी ही स्त्रीच आहे. एखाद्या वेळेस ती जर कुठं रेस्टॉरंट चालवत असेल, तर तिला अरे लेट नाईट रेस्टॉरंट चालवते. हो. तिला नावं ठेवणारी ही स्त्रीच आहे. बरोबर. एखाद्या पॉलिटिकलमध्ये असेल, तिनं चांगल्या पद्धतीनं ती वरती यशाच्या आलेख गाठत असेल, तेव्हा तिला अ, अ, असं खाली खेचणारी जर आहे, तर ती स्त्रीच आहे. पुरुष त्याच्यानंतर चर्चा करतात, पण त्याच्या अगोदर चर्चा ही स्त्री करते. तर हो. मला एवढंच म्हणायचंय मैत्रिणींना, की जशी सावित्रीबाईनं आपली ज्योतिष ज्योत पेटवली, अखंड तिचं आयुष्य तिनं आपल्यासाठी घालवलं. हं. तशा पद्धतीनं तिचा एक विचार घेऊन तिनं त्या सनातनी दुष्ट पथांना जेव्हा ती मागं टाकून समोर आली, तर आत्ता तर आपल्याला खूप साध्या गोष्टी करायच्या आहेत, की फक्त एकमेकींना सोबत करून एकमेकींना तू हे नाही, तू हे करू शकते. हो. असं नाही, की तिनं ह्या प्रशासनातच यावं, तिनं ह्या बिझनेसमध्येच यावं. तिच्या उपजत गुणांना जरी मी वाव दिला, तरी ती वरती येऊ शकते. मी थोडंसं जरी एक इनिशिएटिव्ह पाऊल घेतलं, तिला खाली खेचण्यापेक्षा जर मी तिला हात दिला, हात दिला. तर तो खूप मोठा तिच्यासाठी एक पॉझिटिव्ह पॉइंट राहणार आहे, असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे स्त्रीनं जर ठरवलं, तर स्त्री ही कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकते आणि आपलं यश गाठू शकते. आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा विचारायला गेलं, तर सध्याच्या वातावरणामध्ये थोडासा बदल झालेला जाणवून येतोय का? की पूर्वी ज्या पद्धतीनं स्त्रिया घरी हे राहायच्या, तर आता थोडंसं कुठेतरी बाहेर पडतायत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्रियांचा वावर मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतोय. तर हे आजच्या समाजासाठी अतिशय अभिमानास्पद आणि चांगली गोष्ट आहे. तर याबद्दल आपल्याला काय वाटतं? 100% त्या सावित्रीबाईची आमच्यावर कृपा आहे. त्यामुळं आज माझ्यासारख्या स्त्रिया कणखरपणे 350-400 किलोमीटरवर बिनधास्तपणे रात्रंदिवस काम करू शकतात. तर मला असं वाटतंय की जी पहिली परिस्थिती होती ती आता अजिबात राहिलेली नाहीये. बरोबर. कामाची वेळ राहिलेली नाहीये. ड्रेसिंग एक स्पेसिफिक अशी होती की
अशाच पद्धतीचा पेहराव मुलींनी करायचा, अशा पद्धतीचं राहिलेलं नाही. सामाजिक मानसिकता बदलत आहे. ह्या पॉझिटिव्ह गोष्टीही आपण विचारात घेतल्या पाहिजेत. आज जेव्हा आपण एक शिक्षण पद्धती म्हणतो, की पूर्वी जी असायची, की मुलींना वेगळं शिकवलं जायचं, मुलांना वेगळं शिकवलं जायचं. तर आज लैंगिक शिक्षण आलेलं आहे. त्यामध्ये अजून खूप पुढे शिक्षण गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलचे सगळे टीचिंग एड्स आपण वापरतो आणि त्याच्यामधून आपण विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र ठेवून जो अभ्यास शिकवतो, त्याच्यामुळे खूप गोष्टी इक्वली झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं, की मानसिकता बदलली आणि त्याचा एक प्रभाव समाजावर पडलेला दिसतो, की मुलगी प्रत्येक क्षेत्रात पुढे येते आणि प्रत्येकाला असं वाटतं, की अ, जर असं आपण म्हटलं, की प्रतिभाताई पाटील आहेत, तर राष्ट्रपती माझ्याही घरी घडावी. सायना नेहवाल आहे, खेळाडू माझ्याही घरी घडावी. असं प्रत्येकाला वाटतंय. तो हा एक मोठा सामाजिक बदल आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही बिनधास्तपणे काम करू शकतो. अतिशय छान खरं तर चर्चा करत आहेत नायब तहसीलदार प्रियंका लोखंडे मॅडम. मॅडम, जाता जाता मला असा एक प्रश्न विचारावासा वाटतो, की प्रश्न असा आहे, की जाता जाता तुम्ही आपल्या विश्व विशाल न्यूजच्या ज्या पाहणाऱ्या महिला आहेत, तर त्या महिलांना काय संदेश देऊ इच्छिता? नवरात्र महोत्सवानिमित्त आपण काय बोलाल? अ, आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते, की आपल्याला जर पेटवता येत असेल तर एखादी ज्योत, आपल्या हातून एखादी ज्योत अखंड पेटवत राहा. ना की विझवायचा प्रयत्न करा. की घरातून सुरुवात करा आपल्या. भलेही ती आपली छोटी बहीण असो, आपली वहिनी असो किंवा आपल्या शेजारची कुणी शिकणारी मुलगी असो, जिला आपली गरज असो. मान्य आहे सगळ्या गोष्टी पैशानेच करता येतात असं नाही. एखाद्या मुलीमध्ये असं असतं, की कॅपॅबिलिटी आहे, पण तिचे आई-वडील जबरदस्तीने तिचं लग्न करतायत. जेव्हा मला असं वाटतंय, की मी समाज सुधारण्याच्या जेव्हा गप्पा हाणते किंवा मी म्हणते, की हा बदल पुरुषांनी केला पाहिजे. हा बदल जेव्हा हा समाजाने केला पाहिजे, तो बदल पहिल्यांदा आपण स्वतःमध्ये घडवला पाहिजे आणि त्याची सुरुवात ही प्रत्येकीनं आपल्या घरापासून करा. आपल्या मुलींमध्ये म्हणण्यापेक्षा इक्विव्हॅलंटली आपल्या मुलांमध्येही पॉझिटिव्ह बदल करा. आणि ते जर आपण घरात एक आईनं जर हे वातावरण तयार केलं, तर उद्या आपल्याला प्रत्येक घरोघरी एक जिजाऊ निर्माण होईल आणि ज्याच्यामुळे अखंड भारतात आपल्याला प्रत्येक घरात शिवाजी निर्माण करता येतील. एवढेच. अतिशय छान मॅडमनी खरं तर संदेश दिलेला आहे. आणि मॅडम, विश्व विशाल न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि एवढ्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल आपलं विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण इथंच थांबूयात. विश्व विशाल न्यूज चॅनलने नवदुर्गांच्या ह्या मालिकेमध्ये मला माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली. याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. खूप खूप आभार. तर विश्व विशाल न्यूज चॅनलवरती ही मालिका अशीच सुरू राहणार आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ, अशा नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला विश्व विशाल न्यूजचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मुलाखती पाहता येतील. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.